3 स्टार्ट. माझे नाव देवयानी सुदर्शन काळे. माझे नाव जोया शेख. आम्ही 7वी शिकत आहोत आणि आमच्या मॉडेलचं नाव आहे जलचक्र. मी आता जलचक्राबद्दल काही माहिती सांगणार आहे. पृथ्वीवरील पाण्याचा होणाऱ्या हालचालीला जलचक्र असे म्हणतात. जलचक्र हे पृष्ठभागावर, वातावरणात आणि भूगर्भात होत असते. हे जलचक्र सौर विकिरण आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे चालत असतं. जलचक्र ही एक जटिल प्रणाली आहे. ह्या प्रक्रियेला कोणीच थांबवू शकत नाही, कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. माझे नाव वैष्णवी रामलिंग चौधरी. हे पाण्याचा जार आहे. माझे नाव योगिता कुमार आहे. मी आता 7वीमध्ये शिकते. रेन हार्वेस्टिंग इज अ वे टू कलेक्ट and store rainwater. It helps to save water and deter. Rainwater is collected from roof and stored in tanks or pits. This water can be used for watering plants and washing cars and many more. Thank you. माझे नाव अंजली संजय बोबडे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे पवन ऊर्जा आहे. आम्ही वाऱ्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण केलेली आहे. माझे नाव यश श्रीकृष्ण करळे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे की पवन ऊर्जा. वाऱ्यामुळे पवन ऊर्जेची विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. माझे नाव गजानन कामराज बनसोडे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. उष्णता कमी करण्यासाठी मी उपकरण केलेले आहे. माझे नाव आदित्य सोबत तेलंगे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे की ज्याच्यावर पाणी बर्जरच्या सहाय्याने हे केलेलं आहे. ते असं माझे नाव धीरशाव गोपने आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑटोमेशन, ज्याने की वयस्कर माणसांना कॉक फिरवता येत नाही. आपोआप ग्लास ठेवल्याने पाणी येते. माझे नाव रामलिंग गजानन लाटे आहे. आम्ही 8वी ब मध्ये शिकत आहे. हा मी वॉटर टँक बनवलेला आहे. चालू करण्याच्या साहाय्याने बॅटरी जोडलेली आहे आणि असं पाणी. माझे नाव अनिल सोमनाथ सांगळे आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. मी कचरा गोळा करण्याची मशीन तयार केली आहे. माझे नाव आदित्य नरसिंह बगदोन आहे. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. मी हे ज्वालामुखी आहे. ह्याचा उगम डायनासोराच्या काळात झाला. माझे नाव प्रथमेश पांडुरंग हातगुडे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. आपण हवेच्या सहाय्याने वीज निर्मिती कशी तयार करू शकतो हे शिकतो. माझे नाव आदर्श बाबासाहेब गादेकर आहे. मी केलेलं आहे. जास्त चोऱ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे केलेलं आहे. माझे नाव गुरुसादम पाशा मुजावर आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी जेव्हा आपली पृथ्वी निर्माण झाली तेव्हा
हे सजीव सृष्टी झाली तेव्हा हे अस्तित्वात आले. आता तुम्हाला सांगितलं. माझे नाव आकांक्षा गुरुदेव सौदागर आहे. मी मायक्रोस्कोप बनवला आहे. मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक हे डोळ्याने प्रत्यक्ष दिसत नाही. माझे नाव श्रेया दुर्गादास देवकर आहे. माझे नाव अक्षता परशुराम घुमरे. मी आता 6वी मध्ये शिकते. मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. याचं नाव सोलर प्लस वाईन प्लस हायड्रो एनर्जी असं आहे. तर स्टॉप परत कर. 3 स्टार्ट. माझे नाव देवयानी सुदर्शन काळे. माझे नाव जोया शेख. आम्ही 7वी शिकत आहोत आणि आमच्या मॉडेलचं नाव आहे जलचक्र. मी आता जलचक्राबद्दल काही माहिती सांगणार आहे. पृथ्वीवरील पाण्याचा होणाऱ्या हालचालीला जलचक्र असे म्हणतात. जलचक्र हे पृष्ठभागावर वातावरणात आणि भूगर्भात होत असते. हे जलचक्र सौर विकिरण आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे चालत असतं. जलचक्र ही एक जटिल प्रणाली आहे. ह्या प्रक्रियेला कोणीच थांबवू शकत नाही कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. माझं नाव वैष्णवी रामलिंग चौधरी आहे. हे पाण्याचा जार आहे. माझे नाव योगिता कुमार आहे. मी आता 7वीमध्ये शिकते. रेन हार्वेस्टिंग इज अ वे टू कलेक्ट and store rainwater. It helps to save water and deter. Rainwater is collected from roof and stored in tanks or pits. This water can be used for watering plants and washing cars and many more. Thank you. माझे नाव अंकिता संजय बोबडे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे पवन ऊर्जा आहे. आम्ही वाऱ्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण केलेली आहे. माझे नाव यश श्रीकृष्ण करळे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे की पवन ऊर्जा. वाऱ्यामुळे पवन ऊर्जेची विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. माझे नाव गजानन कामराज बनसोडे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. उष्णता कमी करण्यासाठी मी उपकरण केलेले आहे. माझे नाव आदित्य सोमनाथ तेलंगे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे की ज्याच्यावर पाणी बर्जरच्या सहाय्याने हे केलेलं आहे. ते असं माझे नाव धीरशाव गोपने आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑटोमेशन, ज्याने की वयस्कर माणसांना कॉक फिरवता येत नाही. आपोआप ग्लास ठेवल्याने पाणी येते. माझे नाव रामलिंग गजानन लाटे आहे. आम्ही 8वी ब मध्ये शिकत आहे. हा मी वॉटर टँक बनवलेला आहे. चालू करंटच्या साहाय्याने बॅटरी जोडलेली आहे आणि असं पाणी आहे. माझे नाव अनिल सोमनाथ सांगळे आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. मी कचरा गोळा करण्याची मशीन तयार केली आहे.
माझे नाव आदित्य नरसिंह जोगदंड आहे. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. मी हे ज्वालामुखी आहे. ह्याचा उगम डायनासोराच्या काळात झाला होता. माझे नाव प्रथमेश पांडुरंग हाजगुडे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. आपण हवेच्या सहाय्याने वीज निर्मिती कशी तयार करू शकतो हे शिकतो. माझे नाव आदर्श बाबासाहेब गादेकर आहे. मी केलेलं आहे. जास्त चोऱ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे केलेलं आहे. माझे नाव गुरुसादम पाशा मुजावर आहे. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी जेव्हा आपली पृथ्वी निर्माण झाली तेव्हा हे सजीव सृष्टी झाली तेव्हा हे अस्तित्वात आले. आता तुम्हाला सांगतो. माझे नाव आकांक्षा बिरदेव सौदागर आहे. मी मायक्रोस्कोप बनवला आहे. मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक हे डोळ्याने प्रत्यक्ष दिसत नाही. माझे नाव श्रेया दुर्गादास देवकर आहे. माझे नाव अक्षता परशुराम घुमरे. मी आता 6वी मध्ये शिकते. मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. याचं नाव सोलर प्लस